राज्यातील 5 जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे। सोलापूर, संभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकं काय घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? या निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची 2017 सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती। पंचायत समिती निवडणुकीनंतर सुद्धा ही शक्यता बळावली होती। त्यावेळी जो राडा झाला तो सर्वांनीच बघितला आहे। 2017 ते 22 या काळात जास्त संख्याबळ असताना देखील भाजपला 5 वर्ष पदापासून दूर राहावे लागले होते। त्यावेळी शिवसेनेने म्हणजेच अखंड शिवसेना होती, काँग्रेसची हात मिळवणी करीत 5ही वर्ष अध्यक्षपद स्वतःकडे राखले। तसाच प्रकार यावेळी सुद्धा होणार होता। कालपर्यंत पैठणचे शिवराज भुमरे जिल्हा परिषद अध्यक्ष बनतील असे चित्र निर्माण केले होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मदत करतील असेही वाटत होते। परंतु रात्री अचानक भाजपने सूत्र फिरवली आणि ठाकरे यांना तटस्थ केले। ठाकरे गटाच्या सदस्यांनी कोणालाही मतदान करू नये, तटस्थ राहावे असं व्हीप शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात आले आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी काढलेल्या व्हीपमध्ये नेमकं काय आहे? दिनांक 18 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास मतदान करू नये। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य गायब असल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही सदस्य नेमके कोणते? त्या सदस्यांनी भाजपच्या गोट्यात गेल्याचंही सांगण्यात येत आहे। जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनवणे भाजपच्या गोट्यात गेल्याची माहिती आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील एकूण सदस्य संख्या जर बघितली तर 63 आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून येण्यासाठी लागणारे संख्याबळ 32 असते। भाजपकडे 23 आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे 21, उद्धव ठाकरे यांच्याकडे 9, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 4, काँग्रेसकडे 1 जो आता भाजपमध्ये गेलेला आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 1, अपक्ष 4 म्हणजेच मॅजिक फिगर भाजपने गाठलेले आहे। भाजप 23, राष्ट्रवादी अजित पवार गट 4, काँग्रेस 1, अपक्ष 3 आणि उद्धव ठाकरेंचे 2 सदस्य असे मिळून 33 संख्याबळ त्यांनी आत्ताच म्हणजे मिळवलेले आहे। आणि अध्यक्षपदी अविनाश पाटील गलांडे महालगाव वैजापूरचे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत। तसेच उपाध्यक्षपदी जितू जयस्वाल बाबा हे बाबरा येथील जिल्हा परिषद सदस्य आहेत। यांची या मॅजिक फिगरमुळे बिनविरोध निवड झालेली आहे। जसं ठरल्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संजय निकम यांनी जी मदत केली त्याचं पद किंवा बक्षीस म्हणून त्यांना बांधकाम सभापती देण्यात येईल असेही सूत्रांकडून कळलेले आहे। या जिल्हा परिषदांच्या या ट्विस्टमध्ये भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे। कालपर्यंत शिंदे सेना भाजपला बाहेर ठेवून मॅजिक फिगर कडे वाटचाल करत होती, परंतु भाजपने रात्रीतून जो काही गेम फिरवला आणि निवडून आणलं याकडेच सर्वांची चर्चा आहे। नेमकं काय वाटतं आपल्याला? भाजपने हे जे फिगर आणले ते योग्य आहे का? शिंदे सेना कुठेतरी पिछाडीवर पडली आहे का? सध्या संभाजीनगरमध्ये एकच चर्चा आहे, भाजपचा पहिल्यांदाच बिनविरोध जिल्हा परिषद होतोय। आपल्याला काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच थोडक्यात माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।